नव्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक भगवद्गीतेचा समावेश करण्यात आलाय आणि स्वभाववृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील श्लोकाचाही वापर केला जाणार आहे। तर मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशामुळे नव्या वादाची शक्यता आहे। राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे। याशिवाय मूल्य आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो, कारण मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी विरोध केला होता आणि मनुस्मृतीमुळे जे लोकांमध्ये एक अस्पृश्यतेची एक भावना होती आधी आणि त्याचबरोबर अस्पृश्यता पाळली जात होती, त्याला मनुस्मृती दुजोरा देत असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं। स्त्रियांवर जे काही अन्याय केले जातात त्याला सुद्धा हे मनुस्मृती जबाबदार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच मनुस्मृतीचा आता शिक्षणामध्ये वापर केला जाणार आहे। त्यातील श्लोक हे शिक्षणात वापरले जाणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे त्याला विरोध होण्याची शक्यता आहे। तर यावर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय काय प्रतिक्रिया आल्यात बघूया। शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा SCERTने जाहीर केल्याचे समजत आहे, परंतु या आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधील मनाचे श्लोक विद्यार्थ्यांना पाठ करावे लागणार आहे। हे अत्यंत चुकीचं आहे, कारण म्हणूने मनुस्मृतीमध्ये जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे। याच म्हणूने मनुस्मृतीमध्ये दलित आणि महिलांना अस्पृश्य लेखले आहे, त्यामुळे मनुस्मृती असमानतेचं प्रतीक आहे। म्हणूनच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही आपणास रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे मागणी करत आहे की या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील मानाचे श्लोक त्वरित मागे घ्यावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।